चला, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी आपली नेमकी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले होते हे आपण समजून घेणार आहोत आणि येत्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने गोष्टी डील केल्या पाहिजेत याच्यासाठीचा एक रोड मॅप आपण तयार करणार आहोत। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली मुख्य परीक्षा आहे। आपण जर तसं बघितलं तर आपल्याकडे एक सफिशियंट वेळ आहे आणि या वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे, कशा पद्धतीने गोष्टी आपण मॅनेज करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आपण बाजूला करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ला सामोरं जाताना तुम्हाला 25 कडे एकदा बघावं लागतं वळून। 2025 ची जी मुख्य परीक्षा होती ती पहिली मुख्य परीक्षा होती आणि तेव्हा आपल्याला कळलं की आयोगाने पेपर कसे सेट केलेले आहेत किंवा आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे आणि त्या 2025च्या पेपरची एक सिरीज घेऊन मी उद्यापासून येणार आहे। सो ती सिरीज पण तुम्ही नक्की बघा, तिथूनही तुम्हाला बरेचसे इनपुट्स मिळतील। पण 2025 ला जो विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेला सामोरा गेला होता त्या विद्यार्थ्यांनी काय फेस केलं, तर सगळ्यात महत्त्वाचा एक मेजर कन्सर्न होता तिथं कॉन्टेंट। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इश्यू होता की माझ्याकडे तेवढंसं कॉन्टेंट नाही आहे की जेणेकरून मी 3-3 तासाचे पेपर लिहू शकतो। हा एक मेजर मुद्दा होता। त्याच्या पलीकडे जाऊन दुसरा एक सिनारिओ जो होता तो म्हणजे काय की पहिल्यांदाच ही परीक्षा होत होती, ती कशी असेल काय असेल त्याच्याबद्दल नंबर ऑफ जे आहे स्टिरियोटाइप्स असतील किंवा काही धारणा होत्या तिच्यामुळे याच्यावर एक इम्पॅक्ट पडला होता। आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस जी होती ती बऱ्याचशा विद्यार्थ्यांची तेवढीशी नव्हती किंवा आधी एमसीक्यू पॅटर्न मध्ये अभ्यास केलेला होता, त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्या प्री मेन्स आणि मग लगेच हा रिझल्ट जेव्हा आला तर मग एक स्पेस पण नव्हता तिथं की तेवढ्या याच्यातून मी एक चांगली रायटिंग प्रॅक्टिस करून एक स्किल डेव्हलप करेल। सो असे सगळे प्रॉब्लेम्स होते। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण 2026 मध्ये बाजूला करू शकतो कारण आपल्याकडे सफिशियंट वेळ आहे आणि त्याच्याकरता काय काय केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण इथं समजून घेणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मी तुम्हाला 2025च्या मेन्सचे इश्यू सांगितले, तर तिच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यात जो मेजर कन्सर्न होता तो होता कॉन्टेंट, की आता आम्हाला एक प्रॉपर कॉन्टेंट आमच्याकडे नाहीये। सो स्पॉटलाइट अकॅडमीने तुमच्याकरता जे आहे GS 1, 2, 3, 4 याचं सगळ्यांचं जे आहे सिलेबस वाईज तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड तेव्हाही केल्या होत्या। आता त्याचं नवीन व्हर्जन जे आहे ते पण आपण घेऊन येतोय जेणेकरून तुम्हाला ऍज पर सिलेबस प्रॉपर डेटा जो आहे तो मिळेल। म्हणजे तुम्ही तेवढे मुद्दे नीट केले तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना कसलाही प्रॉब्लेम येणार नाही। हा, इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे जे GS चे प्रश्न असतील ते ज्या पद्धतीने विचारले जातात तर तिथं कुठेतरी जे आहे करंट आस्पेक्ट येणं गरजेचं असतं। सो दॅट जे आहे तुम्ही जेव्हा उत्तर लिहाल तर तिथं करंट मधल्या केस स्टडीज, करंटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते उदाहरणं तिथं आली पाहिजेत, तर त्याला जे आहे एक जिवंतपणा येतो। हे पण लक्षात ठेवा, म्हणजे कुठलंही खूप बुकिश आपण असलो तर गोष्टी त्या वर्क होत नाहीत, हे फार महत्त्वाचं असतं मेन्सच्या बाबतीमध्ये। सो ह्या अँगलनी पण गोष्टी आपण ज्या आहेत त्या वर्क करणार आहोत। सायमल्टेनियसली दुसरा जो मुद्दा होता याच्यामध्ये तो म्हणजे काय की रायटिंग प्रॉपरली केलेलं नव्हतं। रायटिंग न करण्याचं एक कारण होतं की कॉन्टेंटच नाही माझ्याकडे। तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे कॉन्टेंट जरी कमी असला आणि एक चांगली जर स्किल तुम्ही डेव्हलप केली रायटिंगची तर तुम्ही एक चांगलं उत्तर लिहू शकता, हे तेवढंच खरं आहे। म्हणजे तुमच्याकडे खूप कॉन्टेंट आहे पण जर तुमच्याकडे रायटिंग स्किल नसेल तर तेही तुम्हाला नीट मांडता येत नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। सो ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या। आणि मग हे 2025 चे मेजर कन्सर्न होते। 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिली त्यांनी पण हे अनुभवलं होतं की बरेचसे विद्यार्थी मेन्सला अब्सेंट होते किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो फोकस होता तो फॉरेस्ट होता, कारण फॉरेस्टला चांगल्या वॅकन्सीज होत्या। काही विद्यार्थ्यांनी फॉरेस्टची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मेन्सला काही पेपर लिहिले, नंतर ते अब्सेंट होते। असे सगळे प्रकार जे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिली त्यांनी जे आहे ते बघितलेलं आहे। पण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जो फ्रेशर आहे त्यांनी काय केलं पाहिजे, प्लस ज्यांनी 2025 ची मेन्स दिलेली आहे त्यांच्यासाठी काय आहे ना की एक रंगीत तालीम तुमची झालेली आहे। आता तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे। सो बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला ऑप्शनल जो आहे। ऑप्शनल जो आहे तो किंग मेकर असतो आणि या किंग मेकरला जे आहे आपल्याला खूप चांगला वेळ देऊन खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे। सो बेसिकली इथं 24 ऑक्टोबर 2026 ला आपला ऑप्शनलचा पेपर असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम आहे की तुम्ही ऑप्शनलचं रिव्हिजन करायला सुरुवात केली पाहिजे। आता असे काही विद्यार्थी असतील की ज्यांनी आतापर्यंत ऑप्शनल बघितलेलाच नाही, की मी ऑप्शनल टाकला होता परंतु समजा फॉर एक्झाम्पल कोणी मराठी साहित्य टाकलाय, कोणी PSI टाकलेला आहे, कोणी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन टाकला, कोणी सोशियोलॉजी टाकला, पण मी याच्याबद्दल अजून काही बघितलं। सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं की तुम्ही त्याचा सिलेबस ओपन करा आणि त्याच्यासाठीचं जे मटेरियल असेल, कॉन्टेंट असेल ते तुमच्याकडे असलं पाहिजे। आणि ह्या सर्वांमध्ये तुमच्याकडे एक चांगलं गायडन्स, एक चांगला मेंटॉर याच्यासाठी असला पाहिजे। तुम्ही आयदर बॅच करू शकता किंवा
फास्ट ट्रॅक मध्ये कुठल्या बॅचेस असतील किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे की तुम्हाला मेंटॉरशिप असेल की मला माझ्या पद्धतीने डील करायचंय, मला फक्त गायडन्स पाहिजे, तर त्या अँगलने पण तुम्ही जाऊ शकता. बेसिकली ऑप्शनल साठी खूप चांगलं प्रिपरेशन लागतं, कारण जीएस हे सुपरफिशियली डील करतं पण ऑप्शनल डेप्थ मध्ये जातो. त्यामुळे ऑप्शनलचं गायडन्स हे फार फार मॅटर करतं. बघा आता स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये तुम्हाला जे आहे मराठी साहित्य असेल, PSIR असेल, सोशिओलॉजी असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, हिस्ट्री असेल, या सगळ्या ऑप्शनलचं गायडन्स प्रॉपरली मिळणार आहे. याच्या टेस्ट सिरीज इथं असणार आहेत, मेंटॉरशिप इथं असणार आहे. सो तुम्हाला आपलं जे ऑप्शनल असतो बघा, तो ऑप्शनल प्रॉपरली प्रिपेअर करणं, त्या ऑप्शनलची टेस्ट सिरीज जी आहे ती प्रॉपरली आपण लिहिली पाहिजे. आता काय होतं ना की बऱ्याचदा आपण एखादा प्रोग्राम लावतो, जसं आपल्याकडे 100 डेजचा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये डेली आपण 4 प्रश्नांची उत्तरं लिहितो. पण मग हिच्यामध्ये काय होतं की हे इन्स्टॉलमेंट मध्ये केलेलं काम आहे. इथं तुम्हाला 3 hours साठी पेपर जेव्हा लिहायचा आहे तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर कॉन्टेंट लागतं आणि ते कॉन्टेंट सेग्रिगेट जे आहे ते करून प्रॉपरली त्याला ऑर्गनाइज करा आणि मग त्याच्यानुसार उत्तरं लिहा. सो एका दिवसामध्ये 2 पेपर जेव्हा लिहायचे असतात तर त्याच्यासाठीची जी तयारी आहे ती आपण मॉक टेस्ट मधून खूप चांगली करू शकतो. हे प्रत्येकाने लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून याच्यासाठीची जी टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही केली पाहिजे. त्या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला किमान 3 टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह लिहिल्यानंतर 50% प्लस मार्क्स जात आहेत का हे बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की नाही, हा माझं प्रिपरेशन या बाबतीमध्ये प्रॉपरली झालेलं आहे. आणि याच्यामधले कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्या. हे फक्त नुसतं वाचून किंवा नुसतं पाठ करू नका. बऱ्याचदा जर अनालिटिकल प्रश्न आले तर मग त्या केसमध्ये तुमची अंडरस्टँडिंग कशी आहे हे खूप मॅटर करतं. सो ऑप्शनल हा किंग मेकर असतो. ऑप्शनलला प्रॉपर वेळ देणं, ऑप्शनल साठीच्या प्रॉपर टेस्ट सिरीज करणं हे फार फार गरजेचं आहे. याच्यासाठी मग लेक्चर्स करून तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कॉल घ्या किंवा तुम्ही संबंधित व्यक्तीला भेटा, बोला किंवा तुम्ही जे आहे स्वतःच्या पद्धतीने जे आहे गोष्टी डील करू शकता. पण हे सगळं ऑब्जेक्टिव्हली केलं गेलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कारण आता काय होतंय की चॅट जीपीटी असेल किंवा इतर पण AI चे टूल्स आहेत, स्पॉटलाइट AI आहे, मग त्या केसमध्ये काय होतं ना की फक्त मग त्याच्यावरून आपण डील करत गेलो तर तिथं ह्युमन टच नाहीये आणि मग तो ह्युमन टच नसल्यामुळे आपण वाहत जात नाहीये ना याच्यामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे डेटा प्रचंड आहे, तो डेटा आपल्याला घेऊन दुसरीकडे कुठं निघून जाईल हे कळणार नाही. मग त्याच्याकरता तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की ऑब्जेक्टिव्हली याच्याकडं बघा. देन जीएस साठीची एक स्ट्रॅटेजी जी आहे, आता काय होतं ना की जेव्हा आपण नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज बघतो, UPSCच्या स्ट्रॅटेजीज बघतो, तर मग तिथं एक सिंपल असतं, ऑप्शनल, एसे आणि इथिक्स असा एक ट्रायो दिलेला असतो तुम्हाला की तुम्हाला जर सक्सेस व्हायचं आहे तर मग या 3 गोष्टी करा. गोल्डन ट्रायंगल ज्याला आपण म्हणू शकतो, ऑप्शनल, एसे अँड इथिक्स. ओके, सक्सेसचा मंत्र म्हणून याच्याकडे आपण बघतो की चला हा गोल्डन ट्रायंगल बऱ्याच ठिकाणी दिसेल. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की हे जे GS चे 3 पेपर्स आहेत, अजून GS 1, 2 and 3, जसा 2025चा GS 2 चा जर पेपर बघितला तर तो अनालिटिकल पेपर हवा. तो पेपर ज्या पद्धतीने विचारला होता त्या पद्धतीने एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की तुम्ही फुल हलक्यात जास्त घेऊ शकत नाही. आणि जसं जसं बघा, आता पहिला पेपर होता, पुढचा पेपर आहे, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये चेंजेस होत जातील. अनालिटिकल प्रश्न पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला ह्या 3 GS वर पण तेवढंच काम करायचं आहे जेवढं तुम्ही इथिक्स वर करणार आहे, एसे वर करणार आहे, ऑप्शनल वर करणार. कारण बऱ्याचदा जे आहे की जर समजा पेपर चेकिंग हे सब्जेक्टिव्ह आहे, तुम्ही खूप एफर्ट टाकले आणि जर तुम्हाला ऑप्शनल, इथिक्स मध्ये कमी मार्क्स आले, एसेत कमी मार्क्स आले, तर मग हे 3 जे आहेत इथूनही तुम्हाला लिफ्ट मिळू शकते. सो बेसिकली कसं असतं की तुम्हाला प्रत्येकाला जे आहे त्याच नजरेतून बघायचं आहे, त्याच चष्म्यातून बघायचं आहे. असं टिपिकली जर ह्या 3 गोष्टी करून टाकल्या आणि हे सोडून दिलं तर ते ऍक्सेप्टेबल नाहीये. म्हणजे सिलेबसच्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला किमान लिहिता आलं पाहिजे एवढं क्लिअर ठेवा. सो गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होऊन जातील. बरं, तुमच्या ऑप्शनलचे जसे पेपरच्या डेट्स बघितल्या, GH चे पेपर जे आहे ते 17-18 ऑक्टोबर, इथेही आपल्याला वेळ आहे. मग त्या केसमध्ये जे आहे प्रॉपरली GH चे पण पेपर लिहिले गेले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपली तारांबळ उडते, आपण ऑप्शनल करू की GS करू, मग त्याच्या 2-2 टेस्ट एक्झॉस्ट होतो आपण. ही प्रोसेस एक्झॉस्ट करणारीच आहे, पण जेवढे तुम्ही एफर्ट टाकाल तेवढ्या त्या गोष्टी प्रॉपरली वर्क होतात. GH चे पेपर लिहिताना पण तुम्हाला केस स्टडीज प्रॉपरली माहित पाहिजेत, करंट मधले आस्पेक्ट जे आहेत ते प्रॉपरली तिथे आले पाहिजे. सो करंट मधून जे आहे एक्झाम्पल्स ऍज वेल ऍज जे आहे केस स्टडीज आपण प्रॉपरली लिहिल्या पाहिजेत, त्या दिल्या पाहिजेत, तर गोष्टी वर्क होतात. अदरवाईज गोष्टी वर्क होत नाहीत. म्हणजे GS मध्ये जर बूस्ट करायचा असेल तर तुम्ही पहिले विचार केला पाहिजे की हा प्रश्न का विचारलेला आहे, याला काही करंटचा आस्पेक्ट आहे का. मग ते रेफरन्सेस तिथं जर देऊन आपण गेलो तर गोष्टी सोप्या होऊन जातात.
ओके, याच्यासाठी सेपरेट सेशन्स येतील आपले, पण स्टील हे समजून घ्या की जीएस साठीची जी स्ट्रॅटेजी असेल ती स्ट्रॅटेजी सिंपल आहे. प्रत्येक सिलेबसचा मुद्दा समजून घेणे आणि त्याच्यावर किमान 200 शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजेत, एवढं गणित क्लिअर पाहिजे बघा. ओके, सो एसे जो आहे, आता निबंधाला कुठलाही सिलेबस नाहीये. निबंध तुम्ही जर खूप प्रॉपरली लिहिले तर ते डेव्हलप होत जातं. म्हणजे इथं एक बेसिक गोष्ट असते की रायटिंग हाच आणि प्रॅक्टिस तोच एक मूलमंत्र याच्यामध्ये असतो की ज्या वेळेस तुम्ही निबंध प्रॉपरली जे आहे लिहिता, 125 मार्क्स साठी निबंध जर लिहिलेले नसतील तर मग ते डेव्हलप करायला एक वेळ आपल्याला द्यावा लागतो. 1000 to 1200 वर्ड्स मध्ये जेव्हा तुम्हाला निबंध लिहायचा आहे तर तुम्हाला एक फ्लो तिच्यामध्ये लागतो, एक प्रॉपर कॉन्टेंट तुम्हाला लागतं, प्रॉपरली रफ वर्क करणं आणि ते मांडणं तिथं. सो याच्यासाठीचे सेपरेट सेशन घेऊन मी येईलच युट्यूबवर. ही सिरीज आपली असणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेची. पण तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर एसेचे जे टॉपिक्स आहेत 2025 मधले ते तुम्ही अनालाइज केले पाहिजे, त्याच्यानुसार लिखाण आपलं असलं पाहिजे. आणि त्याच्याकरता मी सजेस्ट करेल की एव्हरी संडे किमान एक एसे लिहिण्याची सवय आपली असली पाहिजे. आपण टेस्ट सिरीज पण याची घेणार आहोत, तिथेही त्या गोष्टी होतील. पण तुम्ही तुमचे जे आहेत माइंडसेट एकदम क्लिअर असला पाहिजे की नाही मला वीकली एक एसे लिहायचा आहे. बरं, एसे इव्हॅल्युएट प्रॉपरली झाला पाहिजे. 1 to 1 जे आहे, जसं आपण इथं 1 to 1 एसे जो आहे इव्हॅल्युएट करतो किंवा जीएस चे पेपर असतील ऑप्शनलचे, समोरासमोर आपण चेक करतो की विद्यार्थ्याला तिच्यामध्ये जे आहे कुठले कन्सर्न आहेत ते क्लिअर करून देणं. कारण की आन्सर शीट जर आपण प्रोव्हाइड केली, आता बऱ्याच ठिकाणी जे आहे की ते मोठमोठ्या आन्सर शीट जे आहे की तुम्ही परत ते वाचत बसा, तो कन्सर्न नाही. तुम्ही जे लिहिलेलं आहे कुठलंही जीएस असेल एसे असेल तिथं काय प्रॉब्लेम्स होत आहेत, त्याचा स्टार्ट, त्याचा एंड, त्याच्या बॉडी किंवा त्या ओव्हरऑल एसेचं ऑर्गनायझेशन कसं असलं पाहिजे, टॉपिकला सोडून आपण जातोय का किंवा एक्स्ट्रीम एंडला आपण जातोय का, तर ह्या गोष्टी तिथं बघणं फार गरजेचं असतं. सो आपण लिहिलेले एसे प्रॉपरली चेक झाले पाहिजेत जेणेकरून तिच्यामध्ये एक बॅलन्स साधला जाईल. म्हणजे एक गोष्ट एकदम सिंपल आहे, एसे तुमचा एसे जर ए नी चेक केला, बी नी चेक केला, सी नी चेक केला, डी नी चेक केला तर हिच्यामध्ये एक 10+ याच्यापेक्षा जास्त डिफरन्स आला नाही पाहिजे मार्कांचा. जर तो त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर तो बॅलन्स नाहीये. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये येऊन जातो आणि त्या गोष्टी तुम्ही त्या पद्धतीने बघणं गरजेचं असतं. आता कंपल्सरी मराठी इंग्लिश, कंपल्सरी मराठी इंग्रजी जर पेपर बघितले तसे ते 75 मार्क आपल्याला घ्यायचे, 25 जे आहेत % तेवढं मिळवणं एवढा कन्सर्न नसतो. पण बऱ्याचदा काय होतं की कॉन्व्हेंट मधून शिक्षण असेल किंवा इंग्लिश मीडियम मधून थ्रू आउट कॅन्डिडेट गेलाय तर त्या केसमध्ये काय होतं की त्या कॅन्डिडेटला मराठीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा एखादा विद्यार्थी त्याचं इंग्रजी तेवढंसं चांगलं नसतं, तेवढ्यापुरतं तो मॅनेज करतो, पण मग इंग्रजी लिहिणं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्याशा चांगल्या नसतात. त्याच्यामुळे कुठेतरी एक न्यूनगंड असतो की मला हे जमत नाही. मग त्या केसमध्ये सुद्धा जे आहे ते जर कन्सर्न असेल तर आपण जास्तीत जास्त पेपर लिहिले पाहिजे. म्हणजे आता सिंपल आहे की आपल्याकडे जे कॉन्व्हेंटचे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडून एक 7 ते 8 पेपर आपण लिहून घेतले तर मग त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जातो, एक 100+ मार्क्स आले ते रिलॅक्स राहतात. सेम इंग्लिशच्या बाबतीत आहे, जर तुमचं वाटतंय की हा इंग्लिश पुअर आहे, इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम्स येतोय, तर तिथं पण आपण 7-8 पेपर लिहिले तर तिच्यामधून गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्रोवाइज होतात. आपल्याला हा पेपर पूर्णपणे लिहून द्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काही कॅन्डिडेट जे आहेत याला पूर्णपणे लिहित नाही, अर्धाच पेपर सोडून दिला, तर ते करता कामा नये. ब्युरोक्रॅटिक अँगलनी सुद्धा हे पेपर बघितले जातात. असा अधिकारी आपल्याला नको की जो अर्ध काम करतोय आणि अर्ध सोडतोय. सो हे प्रॉपर पूर्णपणे जे आहे तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. ह्या पेपरला कॅज्युअली घेता कामा नये, हा पण एक महत्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे. आता बघा, जीएसची जी स्ट्रॅटेजी होती त्याच्याकरता आम्ही एक गोष्ट तुमच्याकरता सोपी करून दिलेली आहे की युपीएससीचे 2016 ते 2025 हे जे पेपर्स आहेत 10 इयर्सचे पेपर आहे बघा. हे 10 इयरच्या पेपरची एक बॅच बनवून दिलेली आहे. जवळपास 790 प्रश्न याच्यामध्ये आहेत आणि हे 790 प्रश्न ही बॅच जर तुम्ही केली तर या बॅच मधून युपीएससीनी जे प्रश्न विचारलेले आहेत आणि सिलेबसनुसार प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला किमान 7 ते 8 प्रश्न मिळतात. तिच्यामध्ये कुठला डेटा अपेक्षित आहे किंवा कुठले मुद्दे अपेक्षित आहेत हे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येऊन जातो. त्यामुळे जो विद्यार्थी मेन्सला आहे त्यांनी ही बॅच नक्की करा. बरं, ह्या बॅचचं जे व्हॅल्युएशन आहे ते पण खूप कमी याच्यात दिलेली आहे. 999 मध्येच ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे बघा. लास्ट इयर पण जे विद्यार्थी माझ्याकडे शेवटच्या टप्प्यात आले होते एकदम, त्यांना ह्या बॅचनी बऱ्यापैकी जे आहे कॉन्फिडन्स दिला होता. या बॅचमुळे त्यांनी पेपर लिहिलेत चांगले. सो एक गोष्ट लक्षात घ्या की 10 इयरचे युपीएससीचे GS1, GS2, GS3, GS4 या सर्व पेपर्सचे अनालिसिस याच्यामध्ये आहेत. येत्या काळामध्ये आपण आता 2025 ची जी राज्यसेवा आहे
त्या 2025च्या मेन्सचे पण प्रश्न हिच्यामध्ये जे आहे इन्क्लूड करून देतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने युपीएससी मेन्स असू दे किंवा राज्यसेवा मेन्स तिकडे पण तुम्हाला हेल्प करणार आहे. सो प्रत्येकाने किमान हे करणं गरजेचं आहे की प्रश्न कसे आहेत, त्याला कशा अँगलनी बघितलं पाहिजे किंवा कुठल्या याच्यामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित असतात किंवा प्रश्नांमधल्या शेड्स तुम्हाला कळतात की एकाच टॉपिकवरचे 2 ते 3 प्रश्न कसे वेगवेगळ्या पद्धतीने आलेत. सो ही बॅच जी आहे ती खूप खूप महत्वाची आहे. 10 इयर्स PYQ बॅच मेन्स करता. सो ही नक्की करा, तुम्हाला याच्यातून जे आहे बेनिफिट्स मिळतील, चांगला आउटपुट मिळेल. देन जे विद्यार्थी फार नवीन आहेत, ज्यांच्याकडे रायटिंगचं तेवढंसं स्किल अजून नाही आहे किंवा ते तेवढंसं घाबरतात लिखाणासाठी, त्यांच्याकरता 100 डेज रायटिंग प्रोग्राम आहे. याच्यामध्ये डेली तुम्हाला 4 प्रश्न लिहायला दिले जातात. या 4 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. या 4 प्रश्नांचं जे आहे म्हणजे एक्सप्लेनेशन 2 पद्धतीने असतं. एक रिटर्न तुम्हाला दिलं जातं, सायमल्टेनियसली याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन पण असतं बघा. सो त्यामुळे काय होतं की सलग 100 दिवस जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट महत्वाची आहे की 100 डेज रायटिंग जे आहे याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 याचं कम्प्लीट सिलेबस कव्हर केलेलं आहे. प्रत्येक मुद्दा याच्यामध्ये कव्हर आहे. म्हणजे यामध्ये लास्ट इयरला जे स्टुडंट्स होते 100 डेज रायटिंग वाले, त्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने ते पूर्ण कंप्लीट केलं, कंप्लीट करणं त्याच्याकरता पण एक तुम्हाला कंटिन्युटी फार कठीण गोष्ट आहे जगामधली. हिच्यामध्ये फार कमी स्टुडंट्स होते, ते 100व्या दिवसापर्यंत प्रॉपरली लिहित होते. आणि 100 डेज पर्यंत प्रॉपरली जेव्हा त्यांनी लिहिलं तर हा जो सिलेबस होता तो कंप्लीट झाला. प्रत्येक टॉपिकवर तिथं प्रश्न आहेत. त्यामुळे काय होतं की आपण कॉन्टेंट वाचणं आणि त्या कॉन्टेंटवर 4 प्रश्न रेग्युलर लिहिणं, याच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रॉपरली डील होतात, जेणेकरून तुम्ही मेन्ससाठी कॉन्फिडेंटली लिहू शकता. सो जे विद्यार्थी नवीन आहेत रायटिंगच्या बाबतीमध्ये किंवा ज्यांना तेवढासा कॉन्फिडन्स नाही आहे, त्यांनी 100 डेज वर जे आहे फोकस करणं फार गरजेचं आहे. 100 डेज मधून जे आहे त्यांना एक नवीन बूस्ट मिळू शकतो, जो लास्ट इयर पण त्यांना जे आहे मिळालेला आहे बघा. सो ही एक महत्वाची बाब याच्यामध्ये आहे. देन सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की टेस्ट सिरीज. आता टेस्ट सिरीज जी आहे ती ऍज पर आयोग 3R चे जे पेपर असतात बघा, ते आपण लिहिले पाहिजे की 3 तासाचा पेपर लिहिणं. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स असे असतात की फॉर एक्झाम्पल टाइम मॅनेजमेंट जे इश्यू आहेत, टाइम मॅनेजमेंट जमत नाही, 2 प्रश्न राहिले, 4 प्रश्न राहिले, 6 प्रश्न राहिले, असं होतं बघ. पण ज्या विद्यार्थ्यांनी इथं लास्ट इयर पेपर लिहिले त्यांच्या पेपरला पण हे प्रॉब्लेम्स होत होते, पण इथं ज्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते किंवा तो पेपर लेंथी आहे, थोडा कठीण आहे, मग त्या हिच्याने अँगलनी जर तुम्ही आयोगाचा पेपर बघितला तर कंपॅरेटिव्हली तिथं त्यांना एक रिलीफ मिळाला आणि त्यांनी पेपर कंप्लीट केले. ओके, ऑप्शनलच्या बाबतीत पण सेम आहे. सो तुम्हाला टेस्ट सिरीज करणं मस्ट आहे, कारण टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही द्याल तर तेव्हा एक नवीन कॉन्फिडन्स तुमच्याकडे असतो. म्हणजे हे 100 डेज आपण करतोय बघा, 100 डेज कशासाठी आहे तर 100 डेज एक शॉर्ट लॅप आहे की दररोज 4 प्रश्न लिहिणं, पण ऍट अ टाइम 3 तासासाठी लिहिणं, 20 प्रश्न ऍट अ टाइम लिहिणं, हे एक वेगळं गणित असतं. आणि त्यामुळे जे आहे की आपल्याला परीक्षेला जाऊन सेंटरवर जे आहे खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करण्याचा कॉन्फिडन्स मिळतो. म्हणून 3 तासाचे पेपर लिहिलेच पाहिजे. बऱ्याच लोकांना याची भीती असते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कॉम्पिटिशन तुमची तुमच्या बरोबर आहे. तुम्ही सेल्फ इम्प्रोव्हायझेशनवर काम केलं पाहिजे की माझे 4 प्रश्न राहिले होते, ह्या टेस्टमध्ये मी 2च प्रश्न जे आहेत ते नाही सोडवू शकलो आणि पुढच्या 3ऱ्या टेस्टला मी पेपर कंप्लीट केलेला आहे. तर हे सेल्फ इम्प्रोव्हायझेशन नी जर आपण गेलो तर गोष्टी वर्क होतात. आणि इथली जी टेस्ट सिरीज आहे आपली स्पॉटलाइटची, याच्यामध्ये 1 to 1 तुम्हाला जे आहे गोष्टी डील केल्या जातात. तुमचा पेपर समोरासमोर चेक केला जातो, तुम्हाला तिथं समजवून सांगितलं जातं, जेणेकरून तुमच्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतात. सो बेसिकली टेस्ट सिरीज जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि ही टेस्ट सिरीज जर तुम्ही केली तर तुम्हाला आयोगाच्या परीक्षेला खूप चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल बघा. आणि याच्यात दुसरा टाइम मॅनेजमेंट, दुसरा एक असतो कॉन्टेंट जे आहे. मग आता टेस्ट सिरीज मध्ये जे प्रश्न आपण सोडवू नाही शकत ड्यू टू बिकॉज ऑफ कॉन्टेंट, म्हणजे एक तर असतो टाइम मॅनेजमेंट, दुसरा असतो कॉन्टेंट. तर तेवढ्या याच्यावर आपल्याला काम करता येतं की मला हा टॉपिक माहित नाहीये किंवा मी याला प्रॉपरली न्याय देऊ शकलो नाही, तर पटकन जाऊन तेवढं रिवाइज केलं तर मग ते पण आपल्याला जे आहे बूस्ट करतं बघा. सो ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. देन नेक्स्ट वन जे आहे मेंटॉरशिप प्रोग्राम जे आहेत बघा, किंवा मेंटोरिंग जे असतं, एक प्रॉपर गायडन्स जर असेल तर गोष्टी सोप्या होतात. म्हणजे मूळ काय आहे ना की आपण आपल्या लेवलला समजा आधी मेन्स दिलेली आहे, तुम्ही लास्ट इयर मेन्स दिली किंवा त्याच्या आधी युपीएससीचे 4 मेन्स दिलेले आहेत, तुमचा स्वतःचा एक ग्राफ आहे इथला. दुसरी गोष्ट असते की माणसाचं गणित कसं आहे ना की जे आपण काही करतो तर ते आपण उत्तम करतो किंवा ते खूप चांगल्या पद्धतीने करतो.
असा आपला एक समज असतो, हा प्रत्येकाचा असतो, त्याला कुणीही अपवाद नाहीये. पण मग त्या हिच्यामध्ये आपल्याला कोणीतरी सांगणार पाहिजे की हिच्यात आपण हे इम्प्रोव्हायझेशन करू शकतो किंवा ही गोष्ट अशी केली तर अजून चांगली होऊ शकते. आणि त्याच्याकरता तुम्हाला एक चांगलं गायडन्स जे आहे ते गरजेचं असतं. तुम्ही जे करता आहे त्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने कशा करता येतील. सो मेंटॉरशिप प्रोग्राम जे आहेत तेही याच्याकरता अवेलेबल आहेत. पण ही एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही मेंटॉरिंग जे आहे तर ते घेतलं पाहिजे आणि तिच्यातून गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आहे की त्यांचे क्लासेस झालेले आहेत किंवा त्यांचं ऑलरेडी मेन्स प्रिपेअर आहे, पण त्यांच्याकडे एक प्रॉपर गायडन्स असेल तर गोष्टी वर्क होऊ शकतात. तर तिथून तुम्ही तुमचे पेपर दाखवणं आणि तिच्यामधून जे आहेत काही चुका असतील तर त्या बाजूला करणं, सो हे फार मॅटर करतो. सो त्यामुळे जे आहे मेन साठीचे मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा जे आहेत ते लॉन्च झालेले आहेत. तुम्ही त्याला जॉईन करू शकता आणि हे इंडिव्हिज्युअल बेसिसवर असतं. मेंटॉरशिपच्या बॅचेस वगैरे रन नाही होत, 1 to 1 विद्यार्थ्यांचा सिनेरिओ याच्यामध्ये असतो. ओके, सो बेसिकली जे आहे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. याच्यावर जर तुमचे काही कन्सर्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा डिरेक्टली टीम स्पॉटलाइटला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा येऊन भेटू शकता. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे 2026 ची पुरेसा वेळ त्याच्यासाठी आपल्याकडे आहे. त्याच्या वॅकन्सीज पण चांगल्या येणार आहे ऍज पर सूत्र जे आहेत बघा. पण बेसिकली एक गोष्ट आहे की त्या वॅकन्सीज किती असू देत, मला माझं बेस्ट द्यायचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो प्रत्येक श्रम करण्याची तुमची तयारी पाहिजे, एवढा तो कन्सर्न असतो. शेवटी जे आहे ना की हार्डवर्क जे आहे ते जर एका स्मार्ट गायडन्ससाठी डील झालं तर गोष्टी ज्या आहेत खूप चांगल्या वर्क होतात. सो भेटूयात राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये. धन्यवाद.